पहिला धडा आहे आपला भौमितिक रचना. भौमितिक रचना म्हणजे काय? भौमितिक म्हणजे काय? भूमिती, जसं की त्रिकोण, चौकोन, वर्तुळ आणि आयत अशा रचना आपल्याला करायच्या असतात. त्यांचे वेगवेगळे माप दिलेले असतील आणि त्यावरनं रचना करायची. यामध्ये आपल्याला फक्त त्रिकोणाच्या रचना शिकायच्या आहेत. नंतर रेषा, रेषाखंड, कोन, कोन दुभाजक इत्यादींचा अभ्यास केलेला आहे किंवा आपल्याला माहिती आहे, बरोबर. तर रेषा म्हणजे समजा रेषाखंड, आपण रेषाखंड असा असतो. रेषाखंड म्हणजे काय? ह्या जी काही रेषा असेल त्याच्या काय करायच्या असेल, दोन आपल्याला समान असे भाग करायचे असतात, बरोबर. त्याला आपण लंबदुभाजक म्हणतो. त्याला लंबदुभाजक काढणे असं म्हणतो. त्यानंतर आहे कोन. असा कोन असतो आणि त्या कोनचे बरोबर दोन भागांमध्ये रूपांतर करतो, त्याला आपण काय म्हणत असतो? कोन दुभाजक. हे आपल्याला शिकायचं आहे. तर एखादा कोन आहे एबीसी, त्याचं माप आहे 50. आपण ते कसं लिहितो? माप कोन एबीसी बरोबर 50. ठीक आहे. त्याचं आपल्याला वाचन पण माहिती आहे आणि ते आपण मोजतो कसं? कोन मापकच्या साहाय्याने मोजतो, हे आपण माहिती आहे. त्यानंतर आपल्याला पुढे शिकायचं आहे कोन दुभाजक. कोन दुभाजक म्हणजे काय? त्याआधी आपल्याला माहिती पाहिजे दुभाजक म्हणजे काय. दुभाजक म्हणजे काय? एखाद्या गोष्टींचे दोन समान भागांमध्ये रूपांतर करतो. ठीक आहे. समजा ही रेषा आहे, पण असं रेषा केली, हा एक भाग तयार झाला, हा एक भाग तयार झाला. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो? दुभाजक. म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचे दोन समान भागांमध्ये रूपांतर करतो, त्याला आपण दुभाजक म्हणतो. आता आपण शिकतो काय आहे? कोन दुभाजक. समजा आपण हा कोन काढला असा आणि इथून आपण काय काढली? एक रेषा काढली. ह्या रेषेमुळे काय झाले? ह्या कोनाचे दोन समान भागांमध्ये काय झालं? रूपांतर झालं. म्हणून याला काय म्हणतो आपण? कोन दुभाजक. काय म्हणतो? कोन दुभाजक. बघा, तर कोन दुभाजक कसे काढायचे हे आपल्याला शिकायचे. इथे त्यामध्ये बघा सराव संच आहे एक. खाली दिलेल्या मापांचे रेषाखंड काढा आणि त्याचे लंबदुभाजक काढा. आधी आपल्याला लंबदुभाजक काढायचे आहे. बघा, रेषेचं माप दिलेलं आहे 5.3 सेंटीमीटर. ठीक आहे. आता 5.3 सेंटीमीटर इतकी काय काढू आपण? एक रेषा. त्याला आपण नाव देऊ AB. आपल्याला जे वाटेल ते नाव देऊ शकतो, P, Q, X, Y, वगैरे. ठीक आहे. आपण नाव दिलं याला A आणि B. ही आहे 5.3 सेंटीमीटर इतकी रेषा आहे, ती आपण इथे देऊ. आता काय करायचं? की आपलं कर्कटक जे असतं कंपास मध्ये ते घ्यायचं. ठीक आहे. त्यामध्ये आपण पेन्सिल लावणार. नंतर काय करायचं? एक त्याचं टोक इथे ठेवायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि त्याच अंतराने इकडे काय करायचं? कंस टाकायचा. परत तेच अंतर ठेवायचं आणि खाली एक काय करायचा? कंस करायचा. परत अंतर बदलायचं नाही. आता इकडे ठेवलेले टोक जे आहे ते इथे B वर आणायचं आणि इथे काय करायचं? त्याच मापाने कंस टाकायचा. इथे आपल्याला दोन असे छेदनबिंदू मिळाले, दोन छेदनबिंदू मिळाले आणि मग हे छेदनबिंदू काय करायचे? असे सरळ जोडून घ्यायचे. ठीक आहे. असे सरळ जोडून घ्यायचे. त्याला आपण नाव देऊ शकतो MN. हा काय आहे? लंबदुभाजक. ठीक आहे. यालाच म्हणतात रेषाखंडाचे लंबदुभाजक काढणे. समजलं काय केलं? आधी 5.3 सेंटीमीटर इतकी लांबीची काय काढली आपण? एक रेषा काढली, तिला नाव दिलं. नंतर आपण कर्कटक घेतलं, त्याचं एक टोक इकडे ठेवलं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, त्या अंतराने एक वरती कंस टाकला, मग एक तसाच खाली कंस टाकला. इकडचं टोक उचलून मग B कडे ठेवलं, वरती एक कंस टाकला, खाली एक कंस टाकला. दोन छेदनबिंदू मिळाले आणि सरळ रेषेत ते छेदनबिंदू जोडले. झाला, आपले लंबदुभाजक आपल्याला मिळाले. ठीक आहे. त्यानंतर आता 6.7 सेंटीमीटर लांबीचा काढायचा आहे लंबदुभाजक. आपण इथे आहे 6.7 सेंटीमीटर इतका लांबीचा रेषाखंड आहे आणि त्याचा आपल्याला काय काढायचा आहे? लंबदुभाजक. काय काढणार? आता कर्कटक घेणार, एक टोक इथे P वर ठेवणार, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार, त्याने इथे एक कंस टाकणार, त्याच मापाने खाली एक कंस टाकणार. ठीक आहे.
तेच अंतर ठेवणार, अंतर बदलायचं नाही. मग आता Q वर लोखंडी टोक ठेवणार, इकडे एक कंस टाकणार आणि इथे एक कंस टाकणार. ठीक आहे, आपल्याला इथे छेदनबिंदू मिळाले 2. छेदनबिंदू काय करणार आपण सरळ असे, ओके, हा लंबदुभाजक, याला नाव देऊ शकतो आपण X आणि Y. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण या रेषाखंडाचा सुद्धा लंबदुभाजक काढला. परत सांगते काय केलं की 6.7 सेंटीमीटर इतकी लांबीची एक रेषा काढली, रेषाखंड काढला. पट्टी आहे, पट्टीवर आपण मोजतो, सगळ्यांना आता पट्टीवर मोजता येतं. रेषाखंड 6.7 सेंटीमीटरचा रेषाखंड काढला, नाव दिलेत, नंतर कर्कटक घेतलं, निम्म्यापेक्षा अंतर घेतलं, वरती एक कंस टाकला, खालती एक कंस टाकला, तेच अंतर ठेवलं, Q वर ठेवलं, वरती एक कंस टाकला, परत खाली एक कंस टाकला, बिंदू जोडले आणि काय केलं, आपल्याला लंबदुभाजक मिळाला. याला म्हणतात रेषाखंडाचा लंबदुभाजक काढला. ठीक आहे, नंतर आता बघा खाली दिलेल्या मापांचे कोन काढा आणि त्याचे दुभाजक काढा. आता आपल्याला कोन दुभाजक काढायचे आहे. पहिला आहे 105 अंशांचा कोन दिला आहे. आता कोन सगळ्यांना काढता येतात, बरोबर. कोन काढण्यासाठी काय करतो, आधी आपण असा एक किरण काढतो, किरण. ठीक आहे, किरण काढला, ह्या पॉइंटला आपण नाव देऊ, समजा O नाव दिलं, ह्या पॉइंटला नाव दिलं समजा B. एक ठराविक लांबीचा काय काढला आपण, किरण काढला. नंतर काय करणार आपण, कोन मापक. सगळ्यांना माहिती आहे कोन मापक. कोन मापक घेणार, इथे ठेवणार त्याचा 0, बरोबर इथे सेंटरला असतो बघा, तो सेंटरचा 0 इथे आपण काय करणार, ऍडजस्ट करणार आणि आपल्याला कितीचा काढायचा आहे, 105. 105 साधारणतः इथे कोन. ठीक आहे, इथे आपण काय केलं, असं खूण करून घेतली 105 अंशाला, नंतर कोन मापक बाजूला करायचं आणि ही सरळ रेषेची काय करायची, अशी जोडायची. ठीक आहे, अशी ही पद्धतीने जोडली. याला नाव देऊ आपण समजा A. हा कोन आहे किती, 105 अंशांचा म्हणून आपण केली. याचा काय काढायचा आहे आपल्याला, कोन दुभाजक. परत काय करायचं, कर्कटक घ्यायचं, कर्कटकचा टोक इथे ठेवा, पेन्सिलने काय करा, इथे असे 2 कंस टाका. काय केलं, कर्कटक इथे ठेवलं, पेन्सिलने इथे एक कंस आणि इथे एक कंस टाकला. आता परत कर्कटक घ्या, ह्या पॉइंट वर ठेवा, कुठे ठेवलं, इथे. निम्म्यापेक्षा जास्त काय करायचं, अंतर घ्यायचं. बघा इथपर्यंत अंतर घेतला आणि त्यांनी काय केलं, आपण समजा इथून असा कंस टाकला, तेच अंतर ठेवायचं, अंतर बदलायचं नाही. आता इकडे जे टोक ठेवलेलं होतं ते इथे ठेवा, इथून काय करा, असा एक. ठीक आहे, इथे छेदनबिंदू मिळाला आपल्याला, आणि मग हा छेदनबिंदू आणि हा O काय करा, जोडून घ्या. अशा पद्धतीने जोडलं. याला नाव आपण देऊ शकतो समजा L. मला AOB चा OL हा काय आहे, कोन दुभाजक, बरोबर. एका कोणाचे 2 समान भाग झाले, याला आपण काय म्हणतो, कोनाचा कोन दुभाजक काढणे. 105 अंशांचा कोन होता आणि त्याचा आपण काय काढला, हा कोन दुभाजक. त्यानंतर आहे 55 अंशाचा. तर आपण आधी पहिल्यांदा कोन काढू. ठीक आहे, याला नाव देऊ समजा इथं काय ठेवणार, कोन मापक, बरोबर. कोन मापक ठेवलंय आणि हो मोजताना आपण काय करणार, दोन्ही बाजूंनी बघा कोन मापकाच्या, समजा इकडून 0, इकडे पण 0 असतं, इकडे परत 180 पर्यंतचा असतो, इकडून पण 180 पर्यंतचा असतो, बरोबर. 0, 10, 20, 30 असं असतं, इकडून पण काय तेच असतं नंबर, बरोबर. आता इथे 0 आपण ऍडजस्ट केला, हा सेंटरला जो असतो बघा, तो इथे ऍडजस्ट केला. मग मोजायला सुरुवात कुठून करायची, हा जो किरण आहे ज्याची पुढची लाईन इकडे वाढू शकते किंवा हा बाण ज्या साईडला असतो त्या साईडनी 0 पासून मोजायला सुरुवात करायची. इथे कोन मापक ठेवलेला आहे आणि इकडे ही रेषा आहे, म्हणून या साईडच्या 0 पासून मोजायला सुरुवात केली. आपल्याला 55 साधारणतः भेटेल. ठीक आहे, इथे आपण काय केली, अशी खूण केली आणि मग ही रेषा काय केली, अशी सरळ जोडून घेतली. याला नाव दिलं समजा. ठीक आहे, काय नाव दिलं, X. हा किती अंशांचा आहे, 55 अंशांचा आहे म्हणून त्याला नाव दिलं. आता याचा कोन दुभाजक काढायचा आहे. कर्कटक घ्यायचं, इथे टोक ठेवायचं, पेन्सिलने दोन्ही बाजूंवर काय करायचे, असे 2 कंस टाकायचे
टाकले, इथे टोक ठेवलं, दोन्ही बाजूंनी पेन्सिल इथे कंस टाकले, परत एक टोक इथे ठेवा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, कंस टाका, तेच अंतर ठेवा, इथे टोक ठेवा आणि इकडे कंस टाका. छेदनबिंदू आपल्याला इथे मिळाला आणि हा छेदनबिंदू आता काय करा, सरळ रेषेचा जोडून घ्या. याला नाव द्या समजा. ठीक आहे, झाला. 55 अंशाच्या कोनाचा हा कोन दुभाजक आपण आणला. एका कोनाचे दोन समान भाग त्यांनी केले. फक्त इथे अंश मोजताना बरोबर मोजायचे. कोनमापक ठेवल्यानंतर ही रेषा ज्या साईडला आपल्याला बाण दिसतो त्या साईडनी शून्यापासून मोजायला सुरुवात करायचं. 180 पण इकडे असतात, पण आपल्याला 0, 10, 20, 30 असं मोजायला सुरुवात करायचं आणि मग आपण तो कोन काढू. नंतर बघा, एक काटकोन त्रिकोण काढा, त्यांच्या भुजांचे लंबदुभाजक काढा, त्यांचा संपात बिंदू कुठे आहे हे ठरवा. काय काढायचं आहे आपल्याला, काटकोन त्रिकोण. एक काटकोन त्रिकोण काढला, त्याला नाव देऊ समजा आपण पी क्यू. आहे भुजांचे लंबदुभाजक. भुजा म्हणजे बाजू. लंबदुभाजक काढायला आपण शिकलो आहे. ठीक आहे, आणि आपण पी क्यू चा काढू. काय करणार, कर्कटक घेणार, पी वर टोक ठेवू, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार, इकडे एक कंस टाकणार आणि तसाच इकडे एक कंस टाकणार. ठीक आहे, नंतर क्यू वर ठेवणार, इकडे एक कंस टाकणार, इकडे एक कंस टाकणार. दोन छेदनबिंदू मिळाले आणि ते आपण काय करणार, असे सरळ रेषे जोडले. ठीक आहे, छेदनबिंदू इथे आपण जोडले. झालं. पी क्यू चा काय काढला आपण, हा लंबदुभाजक काढला. तसाच आता आपल्याला क्यू आर चा काढायचा. बरोबर. कर्कटक घेतलं, इथे टोक ठेवलं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, कंस टाकला, खाली एक, वरती तेच अंतर आणि इकडून एक कंस टाका, इथे एक कंस टाका. ठीक आहे, इथे आपल्याला छेदनबिंदू मिळाला. हे छेदनबिंदू काय करा, सरळ रेषेत असे जोड. ठीक आहे, जोड. तसंच आता पी क्यू चा पण काढायचा आहे. पी क्यू साठी काय, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, एक कंस इकडे, एक कंस इकडे टाका, इथे टाका, इकडे. दोन छेदनबिंदू मिळतील, रेषेत जोड. आता माझे थोडस इथे पट्टी नसल्यामुळे थोडस वाकडे तिकडे झालं, पण सगळ्यांचे छेदनबिंदू आपल्याला इथे मिळणार आहे. हे छेदनबिंदू इथे, म्हणजेच तो काय आहे, आपला संपात बिंदू. तर ते आपण लिहू शकतो, संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात. ठीक आहे, काय केलं आपण, काटकोन त्रिकोण काढला, सगळ्या बाजूंचे लंबदुभाजक